नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम। आज आपण काय करूया, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो लेसन आहे पॅरलल लाईन्स किंवा 9वी CBSE च्या पुस्तकामध्ये असलेला लेसन आहे लाईन्स अँड अँगल्स। तर त्याच्यामधला एक क्वेश्चन बघूया। तर आता इथे मी क्वेश्चन लिहिलेला आहे। तर याच्यासाठी जेव्हा हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा असतो तेव्हा पुस्तकामध्ये जो दिलेला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली असते की ज्याला आपण गिव्हन इन्फॉर्मेशन असं म्हणणार आहोत आणि त्या गिव्हन इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण तो क्वेश्चन सोडवणार आहोत। तर मी काय केलंय, फक्त डायग्राम काढलेली आहे। तर गिव्हन काय आहे ते मी तुम्हाला सांगते। इथे ही जी लाईन AB आहे ती लाईन CD ला पॅरलल आहे आणि ही जी दिसते आहे PS, त्या PS या लाईनला म्हणतात ट्रान्सव्हर्सल। ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय की जी लाईन दोन पॅरलल लाईनना इंटरसेक्ट करते आणि मग ही जी आहे ट्रान्सव्हर्सल ती काय करते आहे, लाईन AB ला Q या पॉइंट मध्ये आणि लाईन CD ला R या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आहे, अशी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर हा जो आहे Q अँगल आणि R अँगल या दोघांचे बायसेक्टर X या पॉइंट मध्ये एकत्र आलेले आहेत आणि इकडचा Q आणि इकडचा R आहे त्यांचे बायसेक्टर Y या पॉइंट मध्ये एकत्र आलेले आहेत। तर म्हणजे पॅरलल लाईन, ट्रान्सव्हर्सल आणि अँगल बायसेक्टर ही जी आहे ती आहे गिव्हन इन्फॉर्मेशन। आणि मग आपल्याला प्रूव्ह करायचंय। तर काय प्रूव्ह करायचंय, QXRY इज अ रेक्टँगल। मग काय करायचं असतं, तर गिव्हन इन्फॉर्मेशन व्यवस्थित रीतीने वाचायची आणि काय प्रूव्ह करायचंय, तर मला रेक्टँगल प्रूव्ह करायचा आहे। तर मग मी काय करणार आहे, आता त्या रेक्टँगलच्या मला कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असल्या पाहिजेत। रेक्टँगल म्हणजे काय, रेक्टँगल हा पॅरलिओग्राम आहे आणि मग पॅरलिओग्राम मध्ये कुठलाही एक अँगल 90 डिग्रीचा असेल तर त्याला आपण रेक्टँगल म्हणतो। तर ही कॅरेक्टरिस्टिक रेक्टँगलची मी याच्यामध्ये यूज करणार आहे। तुम्ही 9वीत आहात तर तुम्हाला क्वाड्रिलॅटरलची माहिती 8वी पासूनच आहे। तर आता आपण सुरुवात करत आहोत। सुरुवात कशी करायची, गिव्हन इन्फॉर्मेशन पासून बघा। AB आणि CD हे दोघे पॅरलल लाईन्स आहेत आणि मग त्यामध्ये ही जी आहे PS ही ट्रान्सव्हर्सल आहे, ती काय करते आहे, तर Q आणि R या दोन पॉइंट मध्ये लाईन इंटरसेक्ट करते आहे। आता या माहितीचा मी उपयोग काय करणार आहे, तर मी काय करणार आहे, हे अल्टरनेट अँगल्स घेणार आहे मी। म्हणजे बघा हा इथे असा Z तयार होतो। तर अँगल AQR हा अँगल DRQ ला कॉन्ग्रंट आहे। इथे मी म्हणणार आहे अल्टरनेट अँगल थिअरम। ठीक आहे। आता हे केल्यानंतर मी काय करणार आहे, या दोघांना 1/2 ने मल्टिप्लाय करणार आहे। तर मग इथे काय होतं विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इथे व्हॅल्यू आहे म्हणजे अक्षर आहे, त्यामुळे कधी कधी चूक होऊ शकते। मग तिथे तुम्ही मनातल्या मनात एखादी व्हॅल्यू कन्सिडर करू शकता की मी फॉर एक्झाम्पल 60 डिग्री आहे आणि हा पण 60 डिग्री आहे, तर अर्धा झाला तर 30 डिग्री होईल, अशा प्रकारे। आता मी काय करते, ह्यालाच नंबर देते 1 आणि मग काय करते, हा जो अँगल AQR आहे या AQR चा माझ्याकडे आहे बायसेक्टर, तो आहे QX। तर बायसेक्टर काय करतो, बायसेक्टर हा दोन अँगलचे म्हणजे एका अँगलचे दोन समान भाग करतो। म्हणजे आपण जर का 60 डिग्री आहे असं जर का कन्सिडर केलं तर AQX आणि XQR हे दोघ जण 30 डिग्रीचे होणार आहेत। मग हा बायसेक्टर आहे, तर मी काय करते, हाफ AQR जो आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती मी लिहिते XQR आणि इथे लिहिते अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी की अँगल बायसेक्टरची ही प्रॉपर्टी आहे आणि ह्याला नंबर मी देते 2। आता मी काय करते, हा फर्स्ट आणि सेकंड बघते, ही व्हॅल्यू मी चेंज करते आणि फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड मी आता लिहिणार आहे की अँगल XQR इज इक्वल टू हाफ पार्ट ऑफ अँगल DRQ।
जो पुढे याला नंबर देणार आहे मी 3. मग पुढे काय करूया, परत मी त्या हाफ DRQ ची सुद्धा व्हॅल्यू जी आहे ती बघणार आहे. म्हणजे मी इथे तुम्हाला अँगल काढून दाखवते. हा D, हा R आणि इकडे आहे Q आणि ही जी आहे ही आहे बायसेक्टर. तर इथे काय झालं, परत 2 समान भाग झाले. त्यामुळे हा पार्ट जो आहे कोणाचा, DRQ चा, तो मी DRQ चा अर्धा भाग घेते YRQ. असं का बरं, तर अँगल बायसेक्टर काय करतो, अँगलचे 2 समान भाग करतो. त्याच्यामुळे अर्धा भाग जो होईल तो काय होईल, हा पण समान असेल, हा पण समान असेल. आता याला नंबर समजा आपण 4 दिला, तर फ्रॉम 3 and 4 आता माझ्याकडे माहिती अशी आलेली आहे की अँगल XQR हा अँगल YRQ ला कॉन्ग्रंट आहे. मग मी काय करते, त्याची एक डायग्राम छोटीशी तुम्हाला काढून दाखवते. तर हा इथला आहे XQR आणि इकडे आला YRQ. तर हे 2 अँगल मी कॉन्ग्रंट दाखवले. याचा अर्थ काय झाला, तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट आलेत. इथे काय होतं, लाईन्स पॅरलल आहेत ही माहिती आपल्याकडे होती, म्हणून आपण लिहिलं अल्टरनेट अँगल्स थिअरम. आता अँगल्स अल्टरनेट आहेत ही माहिती आपल्याकडे आली, म्हणून आपण लिहिणार की रे QX इज पॅरलल टू रे RY आणि ह्याचं रिझन मी लिहिणार आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. का, तर लाईन्स पॅरललची मी काय घेतली, टेस्ट घेतली. तर अशा प्रकारे हे जे 2 अपोजिट रेज आहेत ते मी काय दाखवलेले आहेत, पॅरलल दाखवले. सिमिलरली मी काय म्हणू शकते, रे QY जे राहिलेत ते इज पॅरलल टू रे RX. आणि मग इथे काय झालेलं आहे, मी काय केलेलं आहे, तर या क्वेश्चनचा अर्धा भाग मी पूर्ण केलेला आहे. मी काय केलं, हे अपोजिट जे आहेत रेज दिसतायत ते मी काय दाखवले, पॅरलल दाखवले. आणि त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, दुसरे पण रे मी पॅरलल दाखवले. आता काय झालं बघा मंडळी, या ठिकाणी आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटरल दिसत आहे, या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत असं मी प्रूव्ह केलेलं आहे. देअरफॉर आता माझं असं म्हणणं आहे की अँगल QXRY इज पॅरलिओग्राम आणि ह्याला मी नंबर देणार आहे 5. आता ह्याला मी 5 नंबर दिलेला आहे. पॅरलिओग्राम प्रूव्ह झालेला आहे. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो ह्याच्या पुढचा भागात आपण बघणार आहोत. आता याच्या पुढचा भाग काय आहे बघा. परत मी काय करते, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्या कॅरेक्टरिस्टिकचा उपयोग करणार आहे. आता ही जी डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये हे जे 2 अँगल्स आहेत त्यांना म्हणतात इंटिरियर अँगल्स. मग त्यांची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर या दोघांची ऍडिशन आहे 180 डिग्री. बरोबर, इंटिरियर अँगल थिअरम. आता मी काय करते, याला सुद्धा प्रत्येकाला 1/2 ने मल्टिप्लाय करते. एक QR केला, हा हाफ केला, CRQ झाला आणि हा पण हाफ केला की हा काय होणार आहे 90 डिग्री. 180 चा हाफ केला. आता मगाशीच आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बद्दल बोललेले आहोत. तर आता हा जो AQR जो आहे त्याचा हा अर्धा भाग आहे, हा अर्धा भाग आहे, तो मी लिहिते XQR प्लस CRQ जो आहे तो मी लिहिते XRQ. कारण का, तर मी काय केलेलं आहे, तर अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. AQR चा अर्धा भाग घेतला, CRQ चा अर्धा भाग घेतला. आता हे जे काही सगळं मला दिसत आहे हा तर ट्रायंगल आहे. तर मग ट्रायंगलची प्रॉपर्टी काय, की ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगलची ऍडिशन आहे ती 180 डिग्री असते. इन ट्रायंगल XQR अँगल XQR प्लस अँगल XRQ
प्लस अँगल QXR इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन आहे ट्रायंगल प्रॉपर्टी. त्या संदर्भातला थेरम तुम्ही शिकलेले आहात. तो थेरम परीक्षेमध्ये येतो, विचारला जातो. आता फ्रॉम 6th इक्वेशन या सगळ्याची व्हॅल्यू माझ्याकडे आहे बाबा 90 डिग्री प्लस अँगल QXR इज इक्वल टू आलं मंडळी 180 डिग्री. आता अँगल QXR हा किती डिग्रीचा येईल माझ्याकडे 90 डिग्री. ह्याला मी नंबर देते 7. आता झालंय काय बघा, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलिओग्राम आहे. हे मी आधीच म्हणजे आपण आधीच प्रूव्ह केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक अँगल आपण काय घेतला 90 डिग्रीचा. तर पॅरलिओग्राम मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा आला तर याचा अर्थ तो आहे रेक्टँगल. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 5 and 7 आपण काय प्रूव्ह केलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल QXRY इज रेक्टँगल. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 4 मार्काला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.